एखादा नेतृत्व ज्या वेळेला ताकदवान होतं, शक्तिमान होतं, त्यांचा धाक दरारा नव्हेच तर जनमानसामध्ये त्यांची पकड चांद्यापासून बांध्यापर्यंत निर्माण होते. स्वाभाविकपणाने टीका टिप्पणीला त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती धार त्या कालावधीमध्ये येत गेली. प्रचंड प्रमाणावर ते मनस्ताप दादांना त्या कालावधीमध्ये झाला. वहिनी तुमचे एक सहकारी म्हणून, दादांचा सहकारी म्हणून मी ऋण व्यक्त करतो आहे की 12 ते आजवरच्या कालावधीमध्ये दादांच्यावरती इतक्या प्रचंड प्रमाणावरती आरोप आणि प्रत्यारोप होत असताना जी सावलीसारखी साथ आपण त्यांच्या पाठीमागे दिलीत, म्हणून त्यांचा उत्तराधिकारी होण्याचा मान आणि सन्मान किंवा अधिकार केवळ आपलाच होता, हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून त्यांनी मी सांगायचं. एखादा नेतृत्व ज्या वेळेला ताकदवान होतं, शक्तिमान होतं, त्यांचा धाक दरारा नव्हेच तर जनमानसामध्ये त्यांची पकड चांद्यापासून बांध्यापर्यंत निर्माण होते. स्वाभाविकपणाने टीका टिप्पणीला त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती धार त्या कालावधीमध्ये येत गेली. प्रचंड प्रमाणावर ते मनस्ताप दादांना त्या कालावधीमध्ये झाला. वहिनी तुमचे एक सहकारी म्हणून, दादांचा सहकारी म्हणून मी ऋण व्यक्त करतो आहे की 12 ते आजवरच्या कालावधीमध्ये दादांच्यावरती इतक्या प्रचंड प्रमाणावरती आरोप आणि प्रत्यारोप होत असताना जी सावलीसारखी साथ आपण त्यांच्या पाठीमागे दिलीत, म्हणून त्यांचा उत्तराधिकारी होण्याचा मान आणि सन्मान किंवा अधिकार केवळ आपलाच होता, हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून त्यांनी मी सांगायचं आहे.